नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड 2023साठी मेगा भरतीची जाहिरात आलेली होती, ज्याच्यामध्ये गट ड साठी प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा होत्या। तुम्ही यासाठी अर्ज केला होता का? कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर मित्रांनो, तुमची आता वेटिंग लिस्ट जी आहेत संपूर्ण जिल्ह्याच्या जवळपास लागत आलेली आहेत। तुमचं सिलेक्शन झालंय की नाही तुम्हाला मित्रांनो तुमचे वेटिंग लिस्टमध्ये नाव चेक करायचं आहे, कारण की ऑफिशियल वेबसाईटवरती लिस्ट लागायला सुरुवात झालेली आहे। त्यांनी या ठिकाणी म्हटलंही आहे पहा, जसं की सोलापूरचं उदाहरण घेऊयात आपण। सोलापूर येथे जसं की जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे जिल्हा रुग्णालयामध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल, गट ड चं सांगतोय मी तुम्हाला। जसं की पहा, सोलापूरमध्ये या ठिकाणी मित्रांनो गट ड साठी 76 जागा होत्या। 76 जागांमध्ये जिल्हा रुग्णालयासाठी वेगळ्या जागा होत्या, मेंटल हॉस्पिटल असेल त्यासाठी वेगळ्या जागा, असे प्रत्येक कार्यालयासाठी वेगवेगळ्या जागा होत्या। तर याच्यासाठी तुम्ही डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन सोलापूरमध्ये अर्ज भरलाय। तर त्यांनी म्हटलंय पहा, सोलापूर येथे राजीनामा त्याचबरोबर नियुक्ती आदेश देऊन त्यांचे वैयक्तिक कारणास्तव गैरहजर असलेल्या उमेदवारांऐवजी प्रतीक्षा सूचीमधील निवड करावयाच्या उमेदवारांची यादी, म्हणजेच मित्रांनो ह्या ज्या याद्या सध्या लागत आहेत मित्रांनो आरोग्य विभागाच्या प्रत्येक डिस्ट्रिक्टनुसार, तर त्या डायरेक्टली तुमच्या सिलेक्शन झालेल्या याद्या आहेत। तुम्हाला आता वेटिंगवरती नाही ठेवलेलं, सिलेक्ट तुम्ही झालेला आहात असं म्हटलं यांनी। प्रतीक्षा सूचीमधील निवड करायची यादीच डायरेक्टली त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत। म्हणजे ज्यांनी या ठिकाणी जॉईन केलेलं नाही किंवा राजीनामा कोणी दिलेला आहे काय कारण असतो, तर तशा विद्यार्थ्यांमुळे जी रिक्त पदं राहिलेत निवड यादीमधून, जी रिक्त पदं राहिलेत ते आता वेटिंगमधून भरण्यासाठी सर्व याद्या लागत आहेत। जसं की मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी ही सोलापूरची यादी आहे, ग्रुप डी ची यादी आहे पहा। ही डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन ऑफिसची यादी आहे, ज्याच्यामध्ये पाहू शकता प्रत्येक कॅटेगरी वाईज, जसं की दिव्यांग जनरलमध्ये 139 वरती सिलेक्शन झालेलं आहे। त्याच्यानंतर पहा ओपन जनरलमधून या ठिकाणी 167 वरती सिलेक्शन झालेलं आहे। त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण EWS जनरलमध्ये 162 वरती आहे, ओपन एक्सर्व्हिसमधून 133 वरती आहे। तर अशा पद्धतीने ही प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला याद्या ज्या आहेत या ठिकाणी मित्रांनो पाहता येतील। आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक कॅटेगरीचं म्हणजे एखादी कॅटेगरी याच्यामध्ये नसू शकते मित्रांनो, कारण की त्या कॅटेगरीमधून जागा रिक्त नसावी, मग त्या कॅटेगरीमधून निवड यादीमधून विद्यार्थी सिलेक्ट झालेले असावेत, वेटिंगसाठी त्या ठिकाणी रिक्त जागा नसतील। मग अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक कार्यालयाची यादी जी आहे प्रसिद्ध झालेली आहे। तुम्हाला प्रत्येक यादी मित्रांनो आपला जो टेलिग्राम चॅनल आहे जॉब गुरु, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथून मित्रांनो प्रत्येक यादी तुम्हाला पाहता येणार आहे। आतापर्यंत जेवढ्या याद्या लागल्यात तेवढ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही जॉईन करा, तिथून तुम्हाला पाहता येईल किंवा इतर अपडेटही तुम्हाला वेळोवेळी तिथं भेटत असतात। त्याचबरोबर पाहू शकता आता पुणेची देखील लिस्ट लागलेत ग्रुप डी ची, जसं की पाहू शकता मेंटल हॉस्पिटल येरवडा पुणे या ठिकाणची मेल अटेंडंट असेल, त्याचबरोबर मित्रांनो फिमेल अटेंडंट असेल, अशा पद्धतीने याद्या ज्या आहेत या ठिकाणी लागलेल्या आहेत। पाहू शकता डेप्युटी डायरेक्टर पुणे सर्कल यांच्यामार्फत ही पुणे मेंटल हॉस्पिटलची यादी लागलेली। तुमची कुठली जिल्ह्याची यादी राहिली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, कुठल्या पदाची, त्याबद्दल जशी अपडेट येईल तशी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल। त्याचबरोबर पहा पुण्याचे अजून डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन म्हणजे जिल्हा रुग्णालय पुणे या ठिकाणची देखील यादी लागली पहा ग्रुप डीची। या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय केलेला असेल तर टोटल 4 पेजेसची PDF फाईल आहे। याच्यामध्ये ही प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांनी रिक्त झालेल्या जागांवरती कॅन्डिडेट घेतलेले पुढील वेटिंग लिस्टमधील। अजून मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती ज्या लिस्ट ज्या आहेत हळूहळू लागत आहेत, जसं की 18 तारखेपर्यंत, कालपर्यंत अजून लिस्ट लागलेले आहेत। आज देखील किंवा उद्या देखील अजून राहिलेले लिस्ट लागू शकतात। त्यासाठी तुमची कुठली लिस्ट राहिली आहे सांगा, ती लिस्ट जशी येईल तशी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल। टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी आतापर्यंत लागलेले लिस्ट तर दिलेलेच आहेत। तर पहा या ठिकाणी जसं की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी जे आहे, त्याचबरोबर गट ड मधली अमरावती, अकोला, यवतमाळ, परभणी अशा भरपूर साऱ्या याद्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लागत आहेत। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी नॉन पेसाचे देखील या ठिकाणी याद्या लागलेल्या आहेत। त्याचबरोबर ड्रायव्हरच्या, टेलिफोन ऑपरेटरच्या काही ठिकाणच्या याद्या लागल्या आहेत। बऱ्याच ठिकाणच्या अजून गट क आणि ड च्या याद्या येणं बाकी आहे। गट क मधील बरीचशी पदं राहिलेली आहेत, त्याच्या देखील लवकरच मित्रांनो याद्या ज्या आहेत त्या येऊ शकतात। प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी असेल, सिम्पी असेल, ह्या देखील याद्या लागल्यात पहा। स्टाफ नर्सच्या भरपूर साऱ्या स्टेटच्या जिल्ह्याच्या याद्या ज्या आहेत अजून येणं बाकी आहे। स्टाफ नर्समधील प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या याद्या राहिलेल्या आहेत, त्यामधीलही तुमची कुठली यादी राहिली आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याची जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। किंवा मित्रांनो एखाद्या जर जिल्ह्याची यादी आलेली नसेल त्या ठिकाणी वेटिंगमधील विद्यार्थ्यांना घेतलेलं नसावं किंवा त्या ठिकाणी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोणी राजीनामा दिलेला नसावा किंवा जॉईन केलेलं नसावं, अशा पद्धतीने देखील असू शकतं। म्हणजे त्या ठिकाणी रिक्त जागा नसेल, त्याच्यामुळे त्या ठिकाणची काही ठिकाणची लागलेली नसेल, परंतु प्रत्येक ठिकाणी मित्रांनो कुठली ना कुठली रिक्त जागा राहिलेली त्याच्यावरती वेटिंगमधून विद्यार्थी घेतले जात आहेत। अशा पद्धतीने याद्या ज्या आहेत ते लागणं सुरू आहे। याबद्दल अजून पुढील लिस्ट आज जशा लागतील तशी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल आणि टेलिग्राम चॅनलवरती देखील सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल। किंवा आरोग्य विभाग जे आहे आरोग्य.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती देखील तुम्हाला सर्व माहिती पाहता येईल। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।